कधी कुठला मुद्दा स्कूलमध्ये कॉलेजमध्ये पटवून दिला नाही आपण. म्हणजे ती हेच नव्हतं, कौशल्य नव्हतं, इन्फिनिटी कॉम्प्लेक्स असलेलं. मग हळूहळू आमच्या तिथं सेंटर सुरू झाले 1 महिन्यात. आणि त्या सेंटरच्या दिवशी 10 लोक नवीन येणार होते. आता यांना माहिती द्यायची होती. माहिती कोण देणार? याच्यापूर्वी काय होतं, 1 to 1 द्यायचो आपण, परंतु उभा राहून पब्लिकली बोलणं हा जो भाग वेगळा आहे, ते काही कधी केलेलं नव्हतं आपण, आणि ते येतही नव्हतं आपल्याला. मग सीमाताईनं प्रार्थना केली. म्हटलं, सीमाताई, तुम्हाला माहिती आहे की मला बोलता येत नाही, मी आता उभं राहतो, बोलायचं काम तुम्ही करा बरं का. आणि मी उभं राहून सांगायला सुरुवात केली. आपल्याला आश्चर्य वाटेल, 20 मिनिटं नॉनस्टॉप बोललो, नॉनस्टॉप. मला आश्चर्य वाटलं की हे वक्तृत्व नव्हतं आपल्याकडे, कसं आलं. मग त्यानंतर बोलायला लागलो, ते कंटिन्युअस तो भाग वेगळा. परंतु असं काही चमत्कार घडू शकतात. खूप तसे चमत्कार दाखवले सीमाताईंनी आपल्या लाईफमध्ये. आणि असे अनुभव तर दररोज येत नाही, अजून चालूच येत नाही काही. तर सांगायचा मुद्दा काय की पहिल्या दिवसापासून आपल्याला लोकांना देण्यामधला जो आनंद आहे तो मिळत गेला आणि आपला कॉन्फिडन्स वाढत गेला. यामुळे तेव्हा पण आहे, आज पण आहे. त्यामुळे पुन्हा परमेश्वराने आपल्याला सावरलं म्हणायचं प्रत्येक वेळी, आणि आपल्याला राईट पाथला आणलं थोडक्यात. असा हे इंटरेस्टिंग प्रवास आहे. त्याची सुरुवात तिकडे झाली होती. त्याच्यानंतर परमेश्वराला आपलं लक्ष्मीतत्व सुधारायचं होतं. मला एक तिकडं आमचा एक मित्र पुण्याचा, तो असा टूर करत आला आणि त्याला गरज होती का माणसाची, आणि तो प्रॉपर माणूस मी होतो बरं का. मग त्याला डिझाईनचा एक्सपिरियन्स होता, मला प्रॅक्टिकलचा होता एकाच प्रॉडक्ट. त्यामुळे त्याला आपल्याबद्दल कॉन्फिडन्स होता. मग तो म्हटलं असं असं आहे, आपण दोघं मिळून करू, माझा सध्या टर्नओव्हर फार कमी आहे वगैरे. मी त्याला आधीच सांगतो बरं का, त्याला जॉईन व्हायच्या आधीच म्हटलं, तू काही काळजी करू नको, मी आल्यानंतर टर्नओव्हर निश्चित वाढेल. नंतर म्हणून वाढत गेला. त्याच्या मनात विकल्प येत गेले. नंतर आपण टर्नओव्हरच्या बेसवर आपलं कमिशन होतं, प्रॉफिटशी काही संबंध नव्हता, लॉसशी काही संबंध नव्हता. त्याला पहिल्या वर्षी त्यांनी ठरल्याप्रमाणे दिले, तेव्हाच त्याचा 3 लाखाचा टर्नओव्हर होता, तो 16 लाख झाला होता. दुसऱ्या वर्षी 40 लाख झाला. मग त्याच्या मनात असं व्हायला लागलं की आता ह्याला पैसे जास्त जात आहेत म्हणून बरं का. मग मला वाटलं, मला असा लॉस झाला, तसा लॉस झाला, काही ते कारणं सांगितले. आता मी सगळं ते सोडून आलो होतो ना तिकडनं. मुलं मोठी होती, स्कूल कॉलेजला होती, मग हा खर्चही माझा होता. आता मला निर्णय काय घ्यायचा, माझ्या हातात काय ऑप्शन नव्हतं. मग मी ते ॲक्सेप्ट केलं. पुन्हा तिसऱ्या वर्षी काय झालं की टर्नओव्हर 60 लाख झालं. मग तर काय विचारायला नको. मग ते त्याच्या मनात अजून बुद्धी त्याची पालटून गेली, आणि त्यांनी काय आपल्याला पैसे दिले नाहीत तिसऱ्या वर्षाचे. ते होते 1,60,000 रुपये. हे 1990 मधली गोष्ट, 89 मध्ये त्यांनी बुडवले. तेव्हा माझ्याकडे फक्त 25,000ची एफडी होती, आणि मी असं बाहेर पडलो होतो, रोडवर आलो थोडक्यात. आता जॉब नाही, काही नाही, अशी परिस्थिती. त्याची द्यायची इच्छा नव्हती, आणि त्यांनी सांगितलं होतं की एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी काढणार, आणि त्याला आपल्याला काय व्हायब्रेशन नव्हते. बाकीची काही स्टोरी सांगत नाही तुम्हाला, परंतु त्याला चैतन्य नसल्यामुळे आपण त्याला नाही म्हणून सांगितलं. म्हणजे आपल्या हातात काही हे राहिलंच नाही, बरोबर आहे. मग ही परीक्षा होती आपली थोडक्यात, काय म्हणायचं असं. मी बाहेर पडलो तरी अत्यंत आनंदात होतो, लक्षात घ्या. सेल्फ कॉन्फिडन्स हाय लेवलला होता, एवढा असून सुद्धा. सीमाताईने आपल्याला सगळं काही दिलं अशा परिस्थितीत बरं का. आणि मग 3 महिने आम्ही सहयोग कार्याचं फिरत होतो, पुण्याच्या आसपास प्रोग्राम. तेव्हा पुण्यात कोणी घेत नव्हतं प्रोग्राम. मग
प्रोग्राम झाला तर गणपतीपुळे झालं आणि मग ते सेंटर त्यावेळी आमच्या घरीच होतं. मग व्हायब्रेशनवर विचारलं तर उत्तर आलं की नो, हे बिझनेस करायचं, नोकरीला नो. बरं का. अरे मला तर आवडत नव्हता बिझनेस, कारण काय त्यात ह्या सगळ्या काय म्हणू नको त्या गोष्टी कराव्या लागायचं नाही, ते आपल्याला काही पटत नव्हतं काही गोष्टी. पण उत्तराला फॉलो करायला पाहिजे ना आपल्याला. मग तुम्हाला एका दिवसातला अनुभव सांगतो, हे त्यात तुम्हाला उपयोगी पडेल हा सगळ्यांना. आदल्या रात्री आपण चेक केलं तर ठरवलं की बाबा बिझनेस करायचा. आता बिझनेसला काय पाहिजे, ऑफिस पाहिजे, फोन पाहिजे, त्यानंतर लेटर, व्हिजिटिंग कार्ड, एवढं तर पाहिजे ना कमीत कमी. आणि काय करायचं हे तरी ठरलं पाहिजे. आता काय करायचं काही ठरलेलं नाही बरं का. पण एक जुजबी असं ठरलं होतं डोक्यामध्ये, किंवा रिपेअरचे जॉब आणायचे शुगर इन फॅक्टरीतनं, भोसरीमध्ये करून द्यायचे आणि ते परत त्यांना द्यायचे आणि त्यांचे पैसे आले यांना द्यायचे. थोडक्यात असं हे रिपेअरमध्ये काही भांडवल लागत नाही, काही नाही, कारण भांडवल नव्हतंच आपल्याकडे. आपल्याकडे फक्त 25,000 म्हणजे 6 महिन्याचे पैसे होते. 6 महिने पुढे दिले होते. महिन्याला 4,000 रुपये आमच्या घरातला खर्च होता त्यावेळेचा. मग तुम्हाला काय सांगत होतो, पॉईंट कुठं होता? एका रात्रीची गोष्ट. हां एका रात्री करेक्ट. तर त्यानंतर म्हटलं आता आपण लेटरेट छापली पाहिजे आपल्याला, ऑफिस पाहिजे पहिल्यांदा. मग आमच्या शेजारी ती भन्साळी राहत होती, ते आता एक्सपायर झाली. तर ते भन्साळीनं म्हटलं तर कुठं जागा मिळते का बघा टेबल स्पेसने. तर त्यांनी 2 ठिकाणी चौकशी केली आणि दोन्हीकडनं ते सांगितलं असंच गेलं की 10,000 रुपये डिपॉझिट आणि 1,000 रुपये दरमहा भाडं. आणि मग मी विचार केला 1,000 रुपये म्हणजे वर्षाचे 12,000 रुपये, ते डोंगरासारखे वाटायचे बरं का. ती परिस्थिती अशी होती. त्यांनी म्हटलं आपला धंदा काय आपल्याला माहिती नाही, त्यात किती पैसे मिळणार ते पण माहीत नाही, आणि मग हे पैसे कसे येणार आपण. सबब ह्या कारणास्तव ते कॅन्सल केलं. मग तेव्हा मी राहत होतो, एकदम लहान घर होतं, हॉल आणि किचन बस एवढंच होतं. मग म्हटलं ठीक आहे घरच्या पत्त्यावर छापू आपण, बघू पुढं काय. त्या फोन तर नव्हते तेव्हा, फोन नव्हता, पुढं विचार करता येईल म्हटलं फोन नंबरचा. मग लेटर हेड आपण छापण्यासाठी, व्हिजिटिंग कार्ड छापण्यासाठी एका प्रिंटरला फोन केला. तर त्याने आपल्याला सांगितलं ते वसंत टाकीच्या समोर एक दुकानाचं नाव सांगितलं, तिथे तुम्ही या दुपारी 1 वाजता. आणि मग आपण तुमचं काय पाहू काय काम आहे काय. आता आपल्याला सचिन भाऊ आलो का. तर घरातनं निघताना आमची बायको म्हटली, आमची मेवणी तिथंच होते पुण्यामध्ये, त्यांना विचारा म्हटलं त्यांच्या ओळखीने कुठं काय. ते काही दारू पित होते आणि सहजीवावर विश्वास नव्हता, म्हणून त्यांचं आपलं काही जुळत नव्हतं. मग मी नाहीला जरी म्हटलं जमलं तर जाईन म्हटलं, बरं इच्छा अजिबात नव्हती. मग तो काय माणूस आमचा प्रिंटर होता, तो काय 1 वाजता काय आला नाही. आम्ही 1 ते 1.5 तास वाट बघितली ती, आणि 1.5 तासाने आमची ट्यूब पेटली. ते आपण सहयोगी आपलं काम होत नाही, त्याच्यामुळे काहीतरी अर्थ असला पाहिजे बरं का. मग आम्ही निघालो परत घरी. मग घरी जाता म्हटलं जाऊ वाया म्हणजे मेहण्यांच्याकडून जाऊ. डोक्यात तर होतच की ते काही त्यांच्याकडनं आपल्याला काम होणार नाही काही नाही बरं का. इच्छा पण नव्हती. आलो काय आपण जागेवर. हो बरं. मग आता कंटिन्यू करायचं का थांबवायची स्टोरी. थांबू आपण.